लाडक्या बहिणी नक्की काय करू शकतात हे तुम्ही आम्ही आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे। खरं तर लाडक्या बहिणींचा बोलबाला जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झाला आणि त्याचं रूपांतर आज आपल्याला होताना दिसतंय। हे रूपांतर जे आहे ते सत्तांतरामध्ये झालेलं आपल्याला दिसून येत आहे। अर्थात लाडक्या बहिणींची ही ताकद जी आहे ती प्रत्येक पक्षांनी ओळखली होती आणि त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये त्यांनी तशा पद्धतीच्या घोषणांचा पाऊस जो आहे तो पाडलेला आपल्याला दिसून येतोय। पण असं जरी असलं तरी सातत्यानं ह्या लाडक्या बहिणींचा घोष करणारी ही जी काही नेते मंडळी आहेत यांना आपल्या इतर बहिणींचा विसर पडलाय की काय असं आज खरं तर वाटायला हवं। याचं कारण असं आहे की जेव्हा निवडणुकांमध्ये लाडक्या बहीण ह्या योजनेचा जो बोलबाला सुरू होता त्यावेळेसच अनेक महिलांनी सोयाबीनच्या पिकाला असलेला भाव, शेतमालाला नसलेला भाव, या बरोबरीनं आपल्या घरामध्ये जे बजेट आहे किचनचं त्याचं बजेट हे वाढत चाललेलं आहे या सगळ्याबद्दलची वाच्यता केली होती। आणि अर्थातच आपल्या हाताला काम हवं अशा पद्धतीची मागणीही या सगळ्या बहिणींनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे। पण दुर्दैवाची बाब म्हणजे या बहिणींचं मात्र मागणी जी आहे ती कुठेही आपल्याला प्रचारादरम्यान दिसली नाही, त्यावर चर्चा मात्र झालेली आपल्याला दिसून आली नाही। चर्चा जी झाली ती केवळ लाडक्या बहीण योजनेची, पण अर्थात त्याचं रूपांतर हे कशामध्ये झालंय हे तुम्ही बघू शकता। खरं पाहिलं तर या महिला ज्या आहेत, महिला वोटर ज्या आहेत त्या आजच काही तयार झालेल्या नाही आहेत। पण एवढं महत्त्व का आलेलं आहे याचं कारण असं आहे की महिला मतदार यावेळेस संख्येनं वाढलेले आहेत आणि या संख्याबळाचं महत्त्व हे प्रत्येक पक्षाला कळालेलं होतं आणि त्यामुळेच महिलांना भुलवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक पक्षातनं केला गेलेला आपल्याला दिसून येतोय। पण ह्या सगळ्यावर एक नजर टाकली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की इतर बहिणी ज्या आहेत ज्या ह्या 1,500 रुपयाला नको म्हणतायत पण आपल्या मागण्या घेऊन येत आहेत त्या बहिणी मग तुमच्या लाडक्या नव्हत्या का? आता त्या बहिणींचं काय होणार आहे असाही एक प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होतो। आणि या बरोबरीनं जेव्हा या बहिणींना उमेदवारी देण्याचा किंवा प्रशासनामध्ये डिसिजन मेकिंग पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करायला हवा होता तिथे मात्र प्रत्येक पक्ष कुचकामी ठरल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मग ती महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, ह्या सगळ्यांनी दोघांनीही मिळून महिलांना केवळ 30% उमेदवारी 30 संख्येनं उमेदवारी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदी शरद पवार गट जो आहे जो पुरोगामी समजला जातो आणि महिला धोरण ज्या शरद पवारांनी आणलेलं आहे त्यांच्या पक्षातही महिलांना फार काही उमेदवारी दिल्याचं आपल्याला दिसून येत नाही। असं असताना केवळ 1,500 रुपये हे सत्तांतर घडवून आणू शकतात का? महिलांची ती खरंच ताकद आहे का? मग ही ताकद लाडक्या बहीण योजनेची आहे की लाडक्या बहिणींची आहे? आणि जर ही ताकद लाडक्या बहिणींची असेल तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये या लाडक्या बहिणी आपली ताकद दाखवणार का, वाढवणार का? आणि ती ताकद त्यांना समजली असेल तर ही धोक्याची घंटा आपल्या पुरुष राजकारण्यांसाठी आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती येत्या काही काळामध्ये आपल्याला नक्कीच दिसून येतील। पण आमचे सुजाण व्ह्यूअर्स म्हणून आम्ही आपल्याला नक्कीच आवाहन करतो की आपल्या असलेल्या मताची पॉवर जी आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नक्की काय हवंय आणि महिला म्हणून आपला कोणी वापर तर करत नाहीये ना याची ही जाणीव आपण स्वतःला करून द्यायला हवी। महायुतीला या गेम चेंजरने तारलेलं आहे असं आपल्याला दिसून येत आहे। महिला या गेम चेंजर ठरलेल्या आहेत आणि महायुतीचं सरकार जे आहे ते या महिलांनी म्हणजेच लाडक्या बहिणींनी तारलेलं आपल्याला दिसून येत आहे। पण या सगळ्याशी तुम्ही स्वतः सहमत आहात का? हे सत्तांतर लाडक्या बहिणीने घडवलंय की लाडक्या बहीण योजनेनं घडवलंय? याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला नक्की विसरू नका, कारण आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे।
आणि अर्थातच केवळ लाडक्या बहिणींशी नाही तर लाडक्या बहिणींबरोबर आमच्या लाडक्या भावांनाही आम्ही आवाहन करतो की या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. आणि या व्हिडिओचा दुसरा पार्ट म्हणजेच सत्ता स्थापनेमध्ये महिलांचा सहभाग आता किती असणार आहे आणि लाडक्या बहिणींना या सत्यामध्ये किती स्थान मिळणार आहे यावर आमची करडी नजर आहे. आणि अर्थातच त्याचं विश्लेषण घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत नक्की येणार आहोत. तुर्तास तुम्ही किमान लाडकी बहीण ही खरंच गेम चेंजर ठरली की लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली यावर भाष्य करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबूया.